घरात राहावे की घर सोडून निघून जावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। वणीमधील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये घाणीचे साम्राज्य। वारंवार तोंडी तक्रार करून देखील तक्रारींकडे स्थानिक सदस्य व ग्रामपालिकेचे दुर्लक्ष। गेल्या 1 महिन्यापासून वणी गावामध्ये सतत पाऊस चालू आहे व या पावसामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले। वणीतील रहिवासी असलेले महेंद्र लोढा हे वॉर्ड क्रमांक 4 मध्ये राहतात। त्यांच्या शेजारी असलेले मनोज पारक यांची जागा आहे व त्या जागेवर खूप प्रकारे कचरा असतो। या कचऱ्यामुळे खूप दुर्गंधी व डासांचे साम्राज्य निर्माण झाले। यामुळे तेथील असणाऱ्या रहिवाशांना खूप त्रास सोसावा लागत आहे। वारंवार जागा मालकाला सांगून देखील तेथील ते जागा साफसफाई करत नाही। ग्रामपंचायत प्रशासनाला सुद्धा सांगून तेथे साफसफाई होत नाही। स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत। याचे कारण उघडकीस येत नाही। त्यामुळे तेथील रहिवासी हे तहसीलदाराकडे निवेदन देण्याच्या तयारीत आहेत। माझे नाव महेंद्र विजय लोढा, मी जैन गल्लीत असतो 4 नंबर वॉर्डमध्ये। आमच्या इथे मनोज कचरदाजी पारक यांचा माझ्या घराला लागून एक प्लॉट आहे रिकामा। तो खूप दिवसापासून मोकळा पडलेला आहे। 2 वर्षापासून 3 वर्षापासून मी ग्रामपंचायतीला दरवेळेस तक्रार करतोय, लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात खूप वेळेस त्यांना सांगून झालंय, पण ग्रामपंचायत पण त्याच्याकडे लक्ष देत नाहीये। तिथं खूप सारा कचरा झालेला आहे। त्या कचऱ्याने संसर्गजन्य रोग होत आहे लोकांना, मलेरिया, टायफॉइड, असे डेंग्यू, असे खूप सारे आजार तिथल्या राहणाऱ्या लोकांना झाले आहे। तर याची काळजी ग्रामपंचायतीने घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। ते पूर्ण साफ झालं पाहिजे आणि सदरील प्लॉट मालकाला यांनी कायदेशीर एक नोटीस पाठवून तो प्लॉट पूर्णपणे 4ही बाजूनी पॅक करून घ्यायला लावायला पाहिजे असं माझं त्यांना म्हणणं आहे। आमच्या स्थानिक मेंबरांना पण आम्ही ते सांगून बघितलं की तुम्ही एकदा त्यांना सांगा। त्यांनी पण समोरच्या जागा मालकाला सांगितलं, पण ते काही त्यांचं मनावरच घेत नाहीये। म्हणून मला शेवटला जाऊन ग्रामपंचायतीला काल लेखी स्वरूपात तक्रार द्यावी लागली। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नितेश ताडगे, वडी।